विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाची सूचना द्यायची आहे तुम्हाला. इम्पोर्टंट ॲडव्हाइस म्हणूया आपण. सल्ला द्यायचा आहे. कोणता? तर उद्या तुमचा कुठला पेपर आहे? केमिस्ट्रीचा पेपर आहे. बरोबर आहे? अभ्यास कुणाचाच कधीच पूर्ण होत नाही. अगदी 70 पैकी 70 मार्क पाडणारा स्टुडंट जरी असेल ना, तो पण तणावात असतो बरं का बाळांनो. त्याला पण असंच वाटत असतं, की अजून परफेक्ट झालेलं नाहीये. तर होतं काय माहितीये का, एक चूक होते तुमच्याकडून. कुठली? सांगतो. तर आज रात्रभर जागून काही मुलं अभ्यास करणार आहेत मला माहिती आहे. आणि मी त्या मुलांनाच सल्ला देतोय, नाही. आज 10, 10:30, 11लाच तुम्हाला रेस्ट घ्यायची आहे, झोपायचं आहे. तुम्ही म्हणणार मला माहिती आहे सर झोप कशी येईल? झोप येणारच नाहीये. झोप घ्यावी लागेल, रेस्ट घ्यावी लागेल. मी तुम्हाला सांगतो फिजिक्सच्या पेपर नंतर फिजिक्सच्या पेपरला सुद्धा रात्रभर जागणारी मुलं होती. नेक्स्ट डेला काय पेपरवरून आल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमची काय म्हणूया आपण एक बॉडी सायकल असते बरं का बाळांनो. एक रेस्ट घेण्याची एक प्रक्रिया असते. काही ठराविक रेस्ट लागते आपल्याला. ती जर नाही मिळालं तर पुढच्या दिवसाचं शेड्यूल डिस्टर्ब होतंय. चला सुदैवानं ओके, सुदैवानं सुट्टी असल्यामुळं लक्षात घ्या, तुम्हाला 1 दिवस एक्स्ट्रा सुट्टी मिळाल्यामुळं केमिस्ट्री होत आलंय तुमचं एक्स्ट्रा झालंय. म्हणजे गेल्या वर्षी मुलांना एवढं मिळाला नव्हता वेळ. तुम्हाला मिळालाय. पण केमिस्ट्री नंतर मॅथ्सला 1च दिवस सुट्टी आहे. जर आज तुम्ही जागून पूर्णपणे अभ्यास करत बसला, तर काय होईल सांगा बघू? की नेक्स्ट डेला तुम्ही पेपरवरून आल्यानंतर संध्याकाळी तुमचा परफेक्ट अभ्यास होणार नाही आणि नेक्स्ट डे तो शेवटचा दिवस असणार आहे. त्याच्यानंतर लगेच मॅथ्सचा पेपर द्यायचा आहे. मॅथ्स आपल्याला एका दिवसात फिनिश करायचं आहे ना, त्याच्यामुळं पटलं माझं म्हणणं. बरं सर मग आता काय करू? पहिली गोष्ट म्हणजे आता सगळ्यांच्या लक्षात आलंय, की लाईव्ह लेक्चरमध्ये आता अडकून बसू नका. तिकडचं पब्लिकच थोडंसं वेगळं आहे. ते 1 दिवसात अभ्यास करणारी मुलं आहेत, ते करू देत तिकडं. तुम्ही काय करा, फक्त रिव्हिजन करा. जेवढं झालंय त्याचीच रिव्हिजन करा लक्षात घ्या. ओके. फार मी सर जास्त प्रश्न केलेच नाहीये, तेवढ्यात होईल का? तेवढ्यात होईल का? तू जसा अभ्यास केलेला आहे, तसाच तुला पेपर जाणार आहे. ही रिअॅलिटी आहे. त्यात काहीही चेंज होणार नाहीये. 4 प्रश्न करून जातो, त्यातले 2 येतील, होणार नाहीये. परीक्षेत यावं असं वाटतंय? आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक, हायपोटोनिक नाही. एन्थाल्पीच्या डेफिनिशन येतील. व्हल्कनायझेशन ऑफ रबर येईल. ग्रीन केमिस्ट्री मधल्या अवघड डेफिनिशन येणार की, पण इथं काही गेस करायचं नाही. पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत जे तुम्ही डेफिनिशन केले त्याची रिव्हिजन कर. सगळ्या डेफिनिशन, सगळे लॉ, सगळे डिस्टिंग्विश, सगळे डेरिव्हेशन. पण आहेत कुठं लॉ जास्त 8 ते 9 आहेत. आहेत कुठे डिस्टिंग्विश जास्त तेही नाहीयेत. ओके. तुमच्या लक्षात आलं डायग्राम तर कुठे एवढ्या जास्त आहेत. एकाच टॉपिकमध्ये आहेत. मग हे होण्यासारखं आहे. आणि एवढ्या अटेम्प्टमध्ये तुमचं एक ठीक-ठाक छान असा स्कोर येईल मला माहिती आहे. त्यामुळं फार तणाव न घेता रेस्ट घ्या. ओके. मला काय करायचं आहे, की नेक्स्ट डे तुम्हाला माहितीच आहे, की मॅथ्सचा पेपर झाल्या सॉरी, सॉरी केमिस्ट्रीचा पेपर झाल्या त्याच दिवशी जो स्टुडंट मॅथ्सचे जास्तीत जास्त टॉपिक फिनिश करेल ना, त्याचंच नेक्स्ट डे दुपारपर्यंत कंप्लीट होणार आहे. कारण तुम्हाला एवढं कळून चुकलंय, की रिव्हिजन नसलं तर काहीच होत नाहीये. ओके. मग मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. माझ्या अनुभवातून मी जे शिकलोय ते तुम्हाला मी सांगतोय. जागरण केलं तर ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सगळा दिवस डिस्टर्ब होईल ते नको आहे मला. ओके. मग चला आता जे झालंय ते रिवाईज करायला स्टार्ट करा. लाईव्ह मॅरेथॉन लेक्चरमध्ये अडकून पडू नका. पहाटे उठून पण पुन्हा दुसरी रिव्हिजन करा आणि आत्मविश्वासाने पेपरला सामोरे जा. ऑल द बेस्ट.